नमस्कार. अभिवाचन. झाडं लावणारा माणूस. मूळ फ्रेंच लेखक जॉन जिओनो. अनुवाद माधुरी पुरंदरे. संकल्पना दुर्गाताई तांबे. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. झाडं लावणारा माणूस. एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरीचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्ष त्या व्यक्तीच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. जर त्या व्यक्तीचं काम कसल्याही अहंकारापासून मुक्त असेल, त्या कामामागली कल्पना अतुलनीय अशा औदार्य भावनेतून स्फुरलेली असेल, कसल्याही प्रकारच्या परतफेडीची तिथे अपेक्षा नसेलच, उलट पुसता न येण्यासारख्या खुणाच त्यानं या जगामध्ये मागे ठेवलेल्या असतील, तर आपण एका अविस्मरणीय व्यक्तीसमोर आहोत याबद्दल जराही संदेह बाळगण्याचं कारण नाही. प्रोव्हान्समध्ये आत घुसलेल्या ह्या आल्प्सच्या प्राचीन प्रदेशात हौशी प्रवाशांना अगदी अपरिचित असणाऱ्या उंचीवर 40 वर्षांपूर्वी मी पायी भटकत होतो. या प्रदेशाची दक्षिण आणि आग्नेय सीमा द्युरान्सच्या प्रवाहानं आखलेली आहे. एका बाजूला सिस्तरो आणि मिरावो आहेत. उत्तरेला द्रोमच्या तिच्या उगमापासून दीपर्यंतचा प्रवाह आहे. पश्चिमेला कोंता व्हेनेसियाचं पठार आहे आणि मोवांतूची रांग. वास आल्प्स प्रांताचा संपूर्ण उत्तर भाग, द्रोमच्या दक्षिणेचा तुकडा आणि वोक्ल्यूजचा एक लहानसा भाग असा मिळून हा प्रदेश आहे. त्या वैराण निर्जन प्रदेशात मी जेव्हा फिरत होतो तेव्हा तो ओसाड आणि वृक्ष असा 1200 ते 1300 मीटर उंचीवरचा मोकळा माळ होता. रानटी लव्हेंडर या वनस्पतीखेरीज तिथे काहीही उगवत नव्हतं. अशा ह्या प्रदेशात 3 दिवस चालल्यानंतर मी कमालीच्या उजाड अशा ठिकाणी पोहोचलो. एका वस्तीच्या निर्मनुष्य सांगाड्याजवळ मी माझा तंबू ठोकला. आदल्या दिवसापासून माझ्याजवळचं पाणी संपलं होतं आणि आता ते पाणी मिळवणं आवश्यक होतं. गांधील माशांनी सोडून दिलेल्या पोळ्यासारख्या पडझड झालेल्या त्या मातीच्या घरांकडे पाहून मला वाटत होतं की तिथे कुठेतरी कधी काळी एखादा झरा किंवा विहीर असली पाहिजे. तसा झरा होता खरा, पण सुकला होता. छत नसलेली, वाऱ्यानं आणि पावसानं कुरतडलेली 5-6 घरं, घंटेचा मनोरा पडून गेलेलं चर्च, हे सगळं कुठल्याही गावातली घरं आणि देऊळ असतं तसंच होतं. मात्र जीवनाची कसलीही खूण तिथे उरलेली नव्हती. जूनमधला लख्ख उन्हाचा तो एक छान दिवस होता. परंतु उंचीवरच्या कुठेही कसलाही आडोसा नसलेल्या या भूमीवर असह्य वारा पिसाटल्यासारखा सुटलेला होता. घरांच्या सांगाड्यांमधून त्याचं घोंगावणं शिकारीवर ताव मारत असताना डिवचल्या गेलेल्या एखाद्या रानटी श्वापदासारखं चवताळलेलं वाटत होतं. मला तंबू उठवावा लागला. तिथून पुढे 5 तासांची पायपीट केली, परंतु अजूनही मला पाणी मिळालेलं नव्हतं आणि मिळण्याची काही चिन्हही दिसत नव्हती. सर्वत्र तोच शुष्कपणा, तीच निष्पर्ण झुडपं. दूर अंतरावर मला एक छोटीशी काळी उभी आकृती दिसल्यासारखं वाटलं. तो एखाद्या एकाकी झाडाचा बुंधा असेल असा माझा समज झाला. अगदी सहज म्हणून मी त्या दिशेने गेलो. ती आकृती म्हणजे एक मेंढपाळ होता. त्याच्या भोवती पोळून काढणाऱ्या जमिनीवर 30 मेंढ्या बसलेल्या होत्या. त्यानं त्याच्या पाण्याच्या बाटलीतून मला पाणी दिलं आणि थोड्या वेळानंतर पठाराच्या एका खोलगट भागात असलेल्या मेंढवाड्याकडे नेलं. तिथल्या एका अतिशय खोल अशा नैसर्गिक विवरातून ते अप्रतिम चवीचं पाणी तो शेंदत असे. त्या विवरावर त्यानं एक ओबडधोबड रहाड बसवला होता. हा गृहस्थ थोडकंच बोलत होता. एकटं राहणाऱ्याचं असंच असतं. परंतु त्याला स्वतःबद्दल खात्री आणि विश्वास होता असं जाणवत होतं.
सभोवतालचा उजाड प्रदेश पाहता हे मला अंमळ चमत्कारिक वाटलं. तो झोपडीत राहत नव्हता, तर दगडाच्या एका खऱ्याखुऱ्या घरात राहत होता. त्या प्रदेशात तो वस्तीला आला तेव्हा मोडकळलेल्या अवस्थेत असलेल्या त्या घराची डागडुजी करण्याकरता त्यानं स्वतः घेतलेले परिश्रमही दिसत होते. घराचं छप्पर भक्कम आणि निगळ होतं. त्याच्या कौलांवर आदळणारा वारा समुद्रासारखा गाजत होता. त्याचा संसार नेटका होता. भांडीकुंडी घासलेली होती, केर काढलेला होता, बंदुकीला तेलपाणी केलेलं होतं. शेगडीवर त्याचं सूप उकळत होतं. मग माझ्या लक्षात आलं की तो स्वतः दाढी वगैरे केलेला तवाना दिसत होता. कपड्याच्या सर्व गुंड्या घट्ट शिवलेल्या होत्या आणि अतिशय काळजीपूर्वक, नजरेला पटकन दिसूही नये असं रफू काम कपड्यांना केलेलं होतं. त्यानं मला त्याच्यातलं थोडं सूप दिलं. मी जेव्हा माझा तंबाखूचा बटवा पुढे केला तेव्हा त्यानं आपण धूम्रपान करत नाही असं सांगितलं. त्याचा कुत्रा त्याच्यासारखा शांत होता. आब न सोडता रखवाली करत सगळीकडे नजर ठेवून होता. सर्वात जवळचं गाव 1.5 दिवसांच्या वाटचालीच्या अंतरावर होतं. त्यामुळं मी ती रात्र त्या मेंढपाळाच्या घरीच काढणार हे स्पष्ट होतं. शिवाय या प्रदेशात क्वचितच आढळणाऱ्या गावांची प्रकृती माझ्या चांगल्याच परिचयाची होती. एकमेकांपासून दूर ह्या पठाराच्या 2 बाजूंना गाडी रस्त्याच्या टोकाशी असलेल्या सफेद्यांच्या विरळ झाडीत ती 4-5 गावं वसलेली होती. लाकडापासून कोळसा बनवणाऱ्या लाकूड तोड्यांची तिथे वस्ती होती. जगणं अति खडतर असलेला हा प्रदेश आहे. हिवाळा असो की उन्हाळा, नेहमीच कमालीचं कठोर असलेल्या हवामानामुळे एकमेकांना चिकटून राहणाऱ्या कुटुंबांचा सगळा बंदिस्त अहंकार अधिकच तीव्र होतो. या जागेपासून दूर पळावं अशा सततच्या इच्छेमुळे त्यांच्या गैरवाजवी महत्त्वाकांक्षा ताळतंत्रच सोडतात. पुरुष माणसं ट्रकमधून आपला कोळसा विकायला शहरात जातात आणि परत येतात. गरमगार पाण्याच्या आलटून पालटून अंगावर पडणाऱ्या फवाऱ्यासारख्या ह्या हवामानात माणसातल्या भक्कम गुणांचाही धस लागतो. बायका कडवटपणा मनात उबवत राहतात. कोळशाच्या विक्रीपासून ते चर्चमध्ये प्रार्थनेसाठी बाकावर बसायला जागा मिळवण्यापर्यंत आपसात झगडणाऱ्या सद्गुणांसाठी, परस्परांशी भांडणाऱ्या दुर्गुणांसाठी आणि गुणदुर्गुणांच्या सर्वसाधारणपणे सतत होणाऱ्या मिसळणीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा असते. भरीला अविश्रांत घोंगावणारा वाराही डोकं फिरवतो. इथं आत्महत्या करण्याची साथ येते आणि बहुतेक त्यावेळी मृत्यूच्या दिशेला नेणारे वेड लागण्याचे प्रकारही अनेक होतात. धूम्रपान न करणारा तो मेंढपाळ एक छोटी पिशवी घेऊन आला आणि त्यानं त्यातल्या सफेद्याच्या फळांचा ढीग टेबलावर ओतला. एकामागून एक खूप बारकाईनं ती पारखून घेत त्यानं चांगल्या आणि खराब फळांचे वेगळे ढीग केले. मी माझा पाईप ओढत होतो. मदत करू का असं विचारलं तर तो म्हणाला, हे माझं काम आहे. आणि खरोखर तो ज्या निगुतीनं ते काम करत होता ते पाहून मीही आग्रह धरला नाही. आमच्यातला संवाद एवढाच. चांगल्या फळांचा बऱ्यापैकी मोठा ढीग झाल्यावर त्यानं त्यांचे 10-10चे वाटे केले. हे करत असताना त्यातूनही लहान आकाराची किंवा हलक्या चिरा गेलेली फळं तो काढून टाकत होता, कारण तो अगदी जवळून त्यांचं निरीक्षण करीत होता. जेव्हा त्याच्यासमोर निर्दोष अशी 100 फळं जमा झाली तेव्हा त्यानं काम थांबवलं आणि आम्ही झोपायला गेलो. या माणसाच्या सहवासात शांत वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणखी एक दिवस तिथे थांबण्याची परवानगी त्याच्यापाशी मागितली. त्याच्या दृष्टीनं ते अगदी स्वाभाविकच होतं. किंबहुना नेमकं सांगायचं तर मला अशी जाणीव झाली की त्याला कशाचाही त्रास होऊ शकत नव्हता. काहीही त्याचं चित्त विचलित करू शकत नव्हतं. खरं तर माझ्या दृष्टीनं विश्रांती अत्यावश्यक नव्हती, परंतु माझी उत्सुकता चाळवली गेली होती आणि मला त्या माणसाबद्दल अधिक माहिती करून घ्यायची होती. त्यानं मेंढ्यांचा कळप बाहेर काढला आणि त्यांना तो चरायला घेऊन गेला.
काळजीपूर्वक निवडून आणि मोजून ठेवलेल्या त्या फळांची छोटी थैली निघण्यापूर्वी त्यानं बादलीतल्या पाण्यात बुचकळून घेतली. एक अंगठ्या एवढी जाड 1.5 मीटर उंचीची लोखंडी कांब त्यानं काठी म्हणून बरोबर घेतलेली मी पाहिली. मी रमतगमत आरामात फिरायला निघाल्याचा बहाणा केला आणि ज्या वाटेनं तो चालत होता त्या वाटेला समांतर अशा वाटेनं मीही निघालो. एका खोलगट घळीसारख्या ठिकाणी कुरण होतं. त्यानं आपला छोटासा कळप कुत्र्याच्या देखरेखीखाली चरायला सोडला आणि मी होतो त्याच दिशेनं तो वर यायला लागला. माझ्या भोचकपणाबद्दल आपली नाराजी दाखवायला तो येतोय असं मला वाटलं, पण तसं नव्हतं. तो त्याचा रस्ताच होता. तिथून 200 मीटर उंचीवर असणाऱ्या एका ठिकाणी तो चालला होता. त्यानं मलाही बरोबर येण्याविषयी विचारलं. इच्छित ठिकाणी पोहोचल्यावर त्यानं हातातल्या लोखंडी कांबीनं जमिनीत खणायला सुरुवात केली. खड्डा पाडल्यावर तो त्यात सफेद्याचं एक फळ टाकून खड्डा बुजवून टाकीत होता. मी विचारलं, जमीन तुमची आहे का? तर तो म्हणाला, नाही. कुणाची आहे ठाऊक आहे? त्याला ठाऊक नव्हतं. त्याच्या मते ती सामायिक मालकीची किंवा कदाचित तिच्याबद्दल फिकीर नसलेल्या कुणाच्या तरी मालकीची असावी. मालकाचं नाव जाणून घेण्यात त्याला रस नव्हता. जवळची 100 फळं त्यानं अतिशय नीट काळजीनं जमिनीत पेरली. दुपारचं जेवण झाल्यावर त्यानं आपलं फळ निवडीचं काम पुन्हा सुरू केलं. मी बहुतेक फारच चिकाटीनं प्रश्न विचारत होतो, कारण तो त्यांची उत्तरं देत होता. 3 वर्षांपासून ह्या एकांतवासात राहून तो रोपांची लागवड करीत होता. त्यानं एकंदर 1,00,000 झाडं लावली होती. त्या 1,00,000पैकी 20,000 जगली होती. त्या 20,000पैकीही कीड, उंदीर वगैरेंच्या उपद्रवामुळे किंवा ज्याबद्दल पूर्व अटकळ बांधणं अशक्य असं त्या देवाजीच्या मनी जे जे येतं त्या सगळ्यामुळे निम्मीत जगतील असा त्याचा हिशोब होता. म्हणजे उरले सफेद्याचे 10,000 वृक्ष. जिथे तोपर्यंत कधीही काहीही उगवलेलं नव्हतं तिथे ते 10,000 वृक्ष उगवणार होते. हे ऐकल्यावर मला मात्र त्या माणसाच्या वयाबद्दल प्रश्न पडला. 50शी ओलांडली होती हे तर दिसतच होतं. 55 तो म्हणाला. त्याचं नाव एल्झेआर बुफिये. पठारावर त्याच्या मालकीची बागायती होती. तिथेच त्याचं आयुष्य घडलं होतं. त्याच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला होता आणि पाठोपाठ पत्नीचाही. त्यानं मग हा एकांतवास स्वीकारला होता आणि आपल्या मेंढ्या व कुत्र्याच्या सोबतीनं तो आयुष्य संथपणे जगण्यात समाधान मानत होता. हा प्रदेश झाडांविडा त्याच्याशिवाय मरणपंथाला लागला आहे असं त्याचं म्हणणं होतं. तो म्हणाला की करण्यासारखा फारसा महत्त्वाचा असं काही उद्योग मागे नसल्यामुळे इथल्या ह्या परिस्थितीत सुधारणा करण्याची जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतली आहे. मी स्वतः तेव्हा तरुण असूनही सड्या फटिंगाचं जीणं जगत असल्यामुळे अशा एकट्या लोकांच्या काळजाला स्पर्श करणं मला जमत होतं. परंतु मी एक चूक केली. नेमक्या या तरुण वयामुळेच भविष्याचा विचार मी केवळ स्वतःच्या संदर्भात आणि सुखाचा शोध घेण्यासंदर्भात करीत होतो. मी त्या मेंढपाळाला म्हणालो की पुढल्या 30 वर्षात ही सफेद्याची 10,000 झाडं छान फोफवतील. अत्यंत साधेपणानं तो उत्तरला की परमेश्वरानं मला आयुष्य दिलं तर पुढल्या 30 वर्षांमध्ये मी इतकी झाडं लावलेली असतील की 10,000 झाडं म्हणजे समुद्रातला एक थेंब ठरेल. किंबहुना तो तेव्हाच बीचच्या वृक्षांच्याही लागवडीचा अभ्यास करीत होता आणि त्याच्या घराजवळ बीचच्या फळांची एक रोपवाटिकाही त्यानं तयार केली होती. जाळीचं कुंपण घालून त्यानं त्या सुंदर हिरव्या प्रजेचं आपल्या मेंढ्यांपासून रक्षण केलं होतं. शिवाय माळरानात खोलगट भागात भुर्जपत्रांची लागवड करण्याचाही त्याचा विचार चालू होता. तिथे भूपृष्ठापासून काही मीटर खाली निद्रिस्त ओल आहे असं त्यानं मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. त्याच्या पुढच्या वर्षी पहिलं महायुद्ध चालू झालं आणि मी 5 वर्ष त्यात गुंतून पडलो.
सैनिकाला झाडाबिडांचा विचार करायला फुरसतच कुठली? खरं सांगायचं तर ती मेंढपाळाची गोष्ट माझ्या मनावर काही फारसा परिणाम ठेवून गेलीच नव्हती. मला तो मेंढपाळ थोडासा नादिष्ट वाटला होता. पोस्टाच्या तिकिटांचा संग्राहक जेवढा नादिष्ट असतो तेवढाच. आणि मी त्याला विसरूनही गेलो होतो. युद्ध संपलं. लष्करातून बाहेर पडताना मला मोबदला म्हणून लहानशीच रक्कम मिळाली. पण जरा ताज्या हवेत श्वास घ्यावा या इच्छेनंही पुन्हा जोरात उसळी घेतली. कसलीही योजना न आखता मी पुन्हा एकदा त्या निर्जन प्रदेशाची वाट पकडली. काही बदललं नव्हतं. नाही म्हणायला त्या निर्मनुष्य खेड्याच्या वरच्या अंगाला दूरवरच्या उंचवट्यावर गालीच्या पसरलेला असावा तसं एक प्रकारचं करड्या रंगाचं धुकं मला दिसलं. आदल्या दिवसापासून मला त्या झाडं लावणाऱ्या मेंढपाळाची आठवण येत होती. सफेद्याचे 10,000 वृक्ष म्हणजे बराच मोठा प्रदेश. मी विचार करीत होतो. 5 वर्षांमध्ये मी इतकी माणसं मरताना पाहिली होती की एल्झेआर बुफियेंच्याही मृत्यूची कल्पना माझ्या मनात सहज येऊन गेली. शिवाय आपण विशीत असतो तेव्हा 50शीची माणसं आपल्याला म्हातारी वाटतात आणि आता मरण्याशिवाय ती दुसरं काय करू शकणार असंही वाटतं. परंतु बुफिये जिवंत होते. किंबहुना ते चांगले टुणटुणीत होते. त्यांनी व्यवसाय बदलला होता. आता त्यांच्याकडे कोकरचारच होती, परंतु 101 मधाची पोळी होती. मेंढ्या रोपांची नासधूस करत असल्यामुळे त्यांनी त्या पाळणं बंद केलं होतं. बाहेर चाललेल्या लढाईची त्यांना इतकिंचितही फिकीर नव्हती असं त्यांनी मला सांगितलं आणि मलाही ते दिसतच होतं. जराही विचलित न होता त्यांचं वृक्षारोपण चालू होतं. 1910 सालचे सफेदा आता 10 वर्षांचे झाले होते आणि आम्हा दोघांहून उंच झाले होते. ते दृश्य विलक्षण होतं. माझी अक्षरशः वाचाच गेली होती आणि बुफेही अबोलच असल्यानं अख्खा दिवस आम्ही मुक्यानं त्या जंगलात फिरण्यात घालवला. 3 तुकड्यात मिळून जंगलाची सर्वाधिक लांबी 11 किलोमीटर होती. कसलंही तंत्रसाह्य नसलेल्या ह्या एका माणसाच्या हातांनी आणि आत्मबळानं हे सारं निर्माण केलं होतं. हे पाहिलं आणि विनाशाखेरीज इतरही बाबतीत माणसं परमेश्वरा इतकीच कार्यक्षम होऊ शकतील असं जाणवलं. बुफेंनी आपल्या त्यावेळच्या कल्पनेचा पाठपुरावा केला होता आणि माझ्या खांद्या एवढ्या उंचीचे नजर पोहोचेल तिथवर पसरलेले सफेदा त्याची साक्ष देत होते. ओक वृक्ष फोफावले होते आणि किडीच्या धास्तीनं जगण्याचं वय त्यांनी ओलांडलेलं होतं. आता त्यांचा नाश घडवून आणायचा तर ईश्वरी अवकृपेलाही वादळांचीच मदत घ्यावी लागली असती. त्यांनी 5 वर्षांपूर्वी म्हणजे 1915मध्ये, तेव्हा मी वेर्ध्यामध्ये लढत होतो, त्या ठिकाणी लावलेल्या भुर्जपत्रांच्या देखण्या वाटिका दाखवल्या. जिथे जिथे म्हणून जमिनीत भूपृष्ठभागापर्यंत ओलावा आहे अशी त्यांची अटकळ होती, त्या सर्व खोलगट जागा त्यांनी लावलेल्या वाटिकांनी व्यापून टाकल्या होत्या. रोपं वयात येत असल्यासारखी कोवळी आणि सुदृढ दिसत होती. ही सगळी निर्मिती एकातून दुसरं निघावं तशी साखळीसारखी चालू असावी असं दिसत होतं. बुफेंना मात्र त्याची काही जाणीव नव्हती. ते आपलं काम चिकाटीनं साधेपणानं करीत होते. परंतु गावाकडून खाली उतरताना मला काही झऱ्यांना पाणी असल्याचं दिसलं. माणसांना आठवतंय तेव्हापासून ते कोरडेच होते. निसर्गाच्या प्रतिक्रियेचं ते सर्वोत्कृष्ट उदाहरण मला पाहायला मिळालं. खूप प्राचीन काळी या झऱ्यांना पाणी होतं. माझ्या लेखाच्या सुरुवातीला मी ज्या उदासवाण्या उजाड गावांबद्दल सांगितलं त्यातली काही प्राचीन काळच्या गॅलो रोमन गावाच्याच जागेवर बसलेली होती. त्या प्राचीन गावांच्या खाणाखुणा अद्याप शिल्लक होत्या. 20व्या शतकात जिथे थोड्याशा पाण्यासाठी सुद्धा माणसांना पावसाच्या साठलेल्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत होतं, त्याच जागी संशोधन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना काही माशांचे गळ सापडले होते. वाऱ्यामुळेही बी विखरून पडत होतं. ज्यावेळी झऱ्यांना पाणी पुन्हा लागलं त्याचवेळी वाळुंजा, डॉगवूड म्हणजे छोटा लवचिक वाळुंजा,
कुरण, बनं, फुलं वाढू लागली आणि जीवनाचं चक्र सुरूच होतं. परंतु हा बदल इतका संथ होता की कसलेही धक्के न देता तो हळूहळू सवयीचा होत होता. अधूनमधून सशांच्या किंवा रानडुकरांच्या मागून शिकारी या निर्जन प्रदेशात येत. त्यांच्याही नजरेला छोट्या झाडांची ही दाटी जाणवली होती, परंतु निसर्गाची लहर असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे बुफियांच्या ह्या कलाकृतीच्या वाटेला कोणी जात नव्हतं. त्यांच्याबद्दल नुसती शंका आली असती तरी कुणीतरी त्यांना हटकलंच असतं. परंतु शंका घेणं अशक्यच होतं. गावकरी किंवा प्रशासनातल्या कुणालाही या विलक्षण औदार्यातल्या चिकाटीची कल्पना तरी करता येणं शक्य होतं का? 1920 पासून एल्झार बुफियांना भेटल्याशिवाय माझं 1 वर्षही गेलं नाही. कधीही मी त्यांना खचलेलं पाहिलं नाही की साशंकही पाहिलं नाही. त्यांचं नैराश्य माझ्या तरी नजरेला कधी आलं नाही. परंतु तरीही असं यश मिळवण्यासाठी किती अडथळे पार करावे लागले असतील. अशा वेडातून अखेर यश मिळेल याची खात्री होईपर्यंत निराशेशी किती झगडावं लागले असेल याचीही कल्पना करता येते. एका वर्षी त्यांनी 10,000हून जास्त मॅपल वृक्ष लावले होते. सगळे मेले. पुढच्या वर्षी मॅपल सोडून देऊन त्यांनी पुन्हा बीच लावले आणि ते सफेद्यांपेक्षाही चांगले वाढले. ही जगावेळी असामी काय प्रतीची होती हे जास्तीत जास्त नेमकेपणाने समजून घ्यायचं असेल तर हे गृहस्थ संपूर्णपणे एकट्यानं काम करत होते हे आपल्याला विसरून चालणार नाही. इतके एकटे की आयुष्याच्या अखेरीस त्यांना बोलण्याची सवयच उरली नव्हती, किंवा कदाचित त्यांना त्याची गरजही वाटत नसेल. कुणी सांगावं? 1933 एका सरकारी वनरक्षकाची त्यांची गाठ पडली. तो ती हिरवाई पाहून अचंबितच झाला होता. ह्या नैसर्गिक वनराजीला धोका पोहोचेल तेव्हा उघड्यावर शेकोटी करू नका अशी ताकीद त्या शासकीय कर्मचाऱ्यानं बुफियांना दिली. तो भाबडेपणानं त्यांना म्हणाला की आपोआप वाढलेलं एवढं जंगल मी प्रथमच पाहतोय. त्या काळात बीचची लागवड करायला बुफे आपल्या घरापासून पायी 12 किलोमीटरपर्यंत जात होते. वयाची 75 आली होती, त्यामुळे रोज ये जा करणं टाळण्यासाठी जिथे लागवड सुरू होती तिथेच एखादं दगडी खोपट बांधून राहण्याचा त्यांचा बेत होता आणि पुढच्या वर्षी त्यांनी तो प्रत्यक्षात आणला देखील. 1935 प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक समिती नैसर्गिक वनसंपत्तीची पाहणी करण्याकरता आली. त्यात एक वन आणि जलतज्ज्ञ होता, एक संसद सदस्य आणि काही तंत्रज्ञ होते. त्यांनी बरीच वायफळ बडबड केली. काहीतरी केलं पाहिजे असं ठरवलं. ते जंगल शासनाच्या देखरेखीखाली घेऊन तिथे कोळशासाठी लाकूड तोडीला बंदी घालण्याचा एक उपयुक्त निर्णय सोडला, तर त्यांनी दुसरं काही सुदैवानं केलं नाही. यौवनानं सळसळणाऱ्या रसरशीत वृक्षराजीच्या सौंदर्यानं कुणी मोहित न होणं शक्यच नव्हतं आणि त्या जंगलाची मोहिनी त्या संसद सदस्यावरच पडली होती. या समितीमध्ये असलेला एक वनाधिकारी माझ्या परिचयाचा होता. मी त्याला सगळं रहस्य उलगडून सांगितलं. एका आठवड्यानंतर आम्ही दोघंही एल्झार बुफियांच्या शोधात निघालो. समितीनं त्या जागेचं निरीक्षण केलं होतं. तिथून 20 किलोमीटर अंतरावर ते कामात घडून गेलेले आम्हाला सापडले. हा वनाधिकारी माझा मित्र उगाच नव्हता. त्याला कुठल्या गोष्टीचं काय मोल असतं याची जाण होती. तो काहीही बोलला नाही. बरोबर नेलेलं अन्न आम्ही सर्वांनी वाटून खाल्लं आणि मुकेपणानं निसर्गाचं निरीक्षण करण्यात काही तास घालवले. ज्या दिशेनं आम्ही आलो होतो तो प्रदेश 6 ते 7 मीटर उंचीच्या वृक्षांनी आच्छादलेला होता. 1913 ह्या प्रदेशाचं मला घडलेलं दर्शन मला आठवतं. वाळवंट, शांत आणि नियमित काम, उंचावरची उत्साहवर्धक हवा, साधं आयुष्य आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मनःशांती. ह्या सगळ्यामुळे म्हाताऱ्याची तब्येत लोखंडासारखी कणखर झाली होती. देवाघरूनच मिळालेलं पिळदार शरीर होतं त्याचं. अजून किती हेक्टर जमिनीवर हा झाडं लावणार आहे असा मला प्रश्न पडला.
निघण्यापूर्वी माझ्या मित्रानं तिथल्या मातीमध्ये वाढू शकणाऱ्या विशिष्ट जातीच्या वृक्षांबद्दल एक सूचना केली, परंतु आग्रह न धरता. कारण ह्या गृहस्थाला त्यातलं माझ्याहून जास्त कळतं. मला तो नंतर म्हणाला, तासभर चालल्यानंतर तो पुन्हा म्हणाला, त्यांना कुणाहीपेक्षा त्यातलं खूप जास्त कळतं. आनंदाचा ठेवाच त्यांना सापडलेला आहे. माझ्या अधिकारी मित्रामुळे केवळ जंगलालाच नव्हे तर म्हाताऱ्याच्या आनंदालाही संरक्षण मिळालं. त्यानं त्या जंगलात 3 वनरक्षकांची नेमणूक केली आणि त्यांना असा काही सज्जड दम भरला की लाकडं तोडण्यासाठी येणाऱ्यांनी दाखवलेल्या कुठल्याही आमिषाला त्यांनी कधी भीक घातली नाही. 1939च्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यावेळेला मात्र ह्या हिरव्यागार कलाकृतीचं अस्तित्व धोक्यात येण्याची लक्षणं दिसू लागली. त्या काळी वाहनं कोळसा जाळून मिळणाऱ्या गॅसवर चालत असल्यामुळे लाकूड फाटा कधी पुरा पडत नसे. 1910मध्ये लावलेल्या सफेद्यांची त्याकरता तोड सुरू झाली. परंतु मुख्य रस्त्यांच्या जाळ्यापासून हा प्रदेश इतका दूर होता की आर्थिकदृष्ट्या हा उद्योग आतबट्ट्याचा ठरायला लागला. मग तो सोडून देण्यात आला. म्हाताऱ्यानं हे कधी पाहिलं नव्हतं. तो तिथून 30 किलोमीटर अंतरावर आपलं काम करीत होता. 14 सालचं युद्ध जसं त्याच्या गावी नव्हतं तसं 39चंही नव्हतं. एल्झेआर बुफियेंशी माझी शेवटची भेट 1945मध्ये झाली. त्यावेळी त्यांचं वय 87 वर्षांचं होतं. मी पुन्हा एकदा त्या ओसाड गावाच्या प्रवासाला निघालो. परंतु या खेपेला युद्धामुळे देशाची दुर्दशा झालेली असूनही द्युरान्सची दरी आणि डोंगर यामध्ये ये जा करणारी एक बस सेवा सुरू होती. माझ्या सुरुवातीच्या भटकंतीत मी पाहिलेला प्रदेश आता मला ओळखू येईनासा झाला होता. याचं कारण बहुधा हे दळणवळणाचं तुलनेनं वेगवान असलेलं माध्यमच असावं, अशी मी स्वतःची समजूत करून घेतली. बस नव्याच मार्गानं जात आहे असंही मला वाटलं. वाटेत एका गावाचं परिचित नाव पाहिलं तेव्हा खात्री पटली की एकेकाळी निर्मनुष्य आणि उजाड असणारा हाच तो प्रदेश. बसनं मला व्हेरगोला सोडलं. 1913 साली ह्या वस्तीत घरं 10-12 होती, परंतु माणसं 3च राहत होती. ते 3ही जण रानटी होते. एकमेकांना पाण्यात पाहत होते आणि सापळा लावून केलेल्या शिकारीवर पोट भरत होते. साधारणपणे शरीर आणि मनानं आदिमानवाशी त्यांचं साम्य होतं. नेटल वेल, विषारी वेल, त्यांच्या आसपासची निर्मनुष्य घरं पोखरत होती. त्यांची अवस्था अत्यंत निराशाजनक होती. मृत्यूची वाट पाहणं एवढंच त्यांच्या हाती उरलं होतं. अशी परिस्थिती सद्गुण, नीती अनिती वगैरे गोष्टींना अजिबात अनुकूल नसते. आता हे सगळं बदललं होतं. हवासुद्धा पूर्वी माझं स्वागत करणाऱ्या कोरड्या आणि निष्ठुर वेगवान वाऱ्याच्या फटकऱ्यांची जागा आता झुळझुळणाऱ्या सुगंधी वाऱ्याच्या लाटांनी घेतली होती. वरच्या अंगानं पाण्यासारखा आवाज येत होता. तो रानात वाहणाऱ्या वाऱ्याचा होता. अखेरीस सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी एका कुंडात पडणाऱ्या खऱ्याखुऱ्या पाण्याचा आवाज ऐकला. कुणीतरी तिथे एक पुष्करणी केली होती, ती वाहत होती. आणि मला स्तंभित करणारी गोष्ट म्हणजे बाजूला 4-1 वर्ष वयाचं धष्टपुष्ट दिसणारं लिंडेंचं झाड लावलेलं होतं. ही जीवनाच्या पुनरागमनाची निर्विवाद खूण होती. याशिवाय आशावादी असणाऱ्याच्याच हातून होतील अशा कामांच्या खुणा व्हेरगोमध्ये जागोजाग दिसत होत्या. याचाच अर्थ आशेचे किरण तिथे परतले होते. घरांचे भग्नावशेष साफ करून ढासळलेल्या भिंतींची टोकं पाडून टाकून 5 घरं पुन्हा बांधलेली होती. वस्तीवर आता एकूण 28 माणसं होती. पैकी 4 तरुण जोडपी होती. नव्यानं गिलावा केलेली नवी घरं, भोवती बाग, तीत भाज्या, फुलं, कोबी, गुलाब, पेर, सेलरी, आनेमोन ओळीत आलटून पालटून लावलेले दिसत होते. आता ते ठिकाण तिथे राहावंसं वाटावं असं झालं होतं. तिथून पुढे मी चालत निघालो.
युद्ध नुकतंच संपलेलं असल्यामुळे देशात अजून जीवन पुरतं उमललेलं नव्हतं, परंतु लाझार थडग्यातून बाहेर पडलेलं दिसत होतं. डोंगराच्या उतारावर मला छोटी शेतं दिसत होती. अरुंद दरीच्या तळाशी हिरवीगार कुरणं दिसत होती. आरोग्य आणि समृद्धीनं हा प्रदेश उजळून निघायला 8 वर्ष पुरेशी झाली होती. 1913मध्ये मी पाहिलेल्या मोडकळलेल्या घरांच्या जागी आता शेतकऱ्यांनी त्यांची गिलावा केलेली घरं उभी होती. सुखी आणि निवांत जीवनाची ती खूण होती. जंगलानं रोखून धरलेलं पावसाचं आणि बर्फाचं पाणी मिळाल्यामुळे प्राचीन झरे पुन्हा वाहू लागले होते. तिथे पाण्याचे पाट तयार करण्यात आले होते. प्रत्येक घराशेजारी मॅपलच्या पुंजक्यात पाण्याच्या हौदातलं पाणी ताज्या पुदिन्याच्या गालिच्यावर ओसंडून वाहत होतं. हळूहळू गावांची पुनर्बांधणी झाली. जमिनीच्या किमती जिथे वाढलेल्या होत्या अशा सपाट प्रदेशाकडून येऊन लोक इकडे स्थायिक होऊ लागले. येताना तारुण्य, उत्साह, उद्योग, धाडसी मनं घेऊन आले. आता खाऊन पिऊन सुखी असणारे स्त्री पुरुष रस्त्यात भेटतात. हसणारी बागडणारी मुलं मुली भेटतात. ग्रामीण सण उत्सवांची त्यांना आता गोडी लागलेली आहे. पूर्वीचे रहिवासी शांतपणे राहायला लागल्यापासून आता ते ओळखू येईनासे झालेत. नव्यानं आलेल्या 10,000हून अधिक माणसांच्या सुखाचं कारण एल्झेआर बुफिये आहेत. समाधानी जीवन जगत असल्यामुळे आता ओळखू येईनासे झालेले जुने रहिवासी आणि नव्यानं येऊन स्थायिक झालेले असे मिळून 10,000वर माणसांच्या सुखाचं श्रेय एल्झेआर बुफियेंकडे जातं. एक एकटा माणूस केवळ आपलं शरीर आणि मानसिक सामर्थ्य एवढीच सामग्री घेऊन एका वैराण प्रदेशाचा कायापालट घडवून आणण्यास पुरेसा होतो हे पाहिलं की वाटतं, काही असो, माणूस हे अजब रसायन आहे. परंतु त्यासाठी केवढी चिकाटी, मनाची केवढी ताकद आणि निष्ठा लागली हे जाणवताच ह्या अडाणी असंस्कृत शेतकऱ्याबद्दलच्या आदरानं मन भरून येतं. 1947 साली बानोनच्या इस्पितळात एल्झेआर बुफियेंना शांत मरण आलं. धन्यवाद.